नमस्कार मित्रांनो, आजचा प्रश्न आहे शेअर मार्केट फुल टाइम करू का? शेअर मार्केटचा व्यवसाय फुल टाइम करू का? आणि हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. कळीचा मुद्दा मी यासाठी म्हणतोय की काय होतंय की तुम्ही नवीन नवीन शेअर मार्केटमध्ये येता, थोडीशी YouTube व्हिडिओ बघता, थोडीशी माहिती बघता आणि तुम्हाला फायदा होतो. बरं, फायदा किती होतो? 500, 1000, 700 असा होऊ शकतो. आणि तो कुणालाही होऊ शकतो जर तुम्ही नवीन असाल तर. कारण की तुम्ही जेव्हा नवीन असता तर क्युरिओसिटी तुमच्यात जास्त असते आणि तुम्ही बघण्याचा अँगल तुमचा असा असतो की जास्तीत जास्त फायदा मला व्हायला पाहिजे. भरपूर जणांना पहिल्यांदा तोटा पण होतो, खूप सारा होतो. परंतु तोट्यातून ते शिकत नाही. जे तोटा होता ना ते काय विचार करतात, चला मी मार्केट सोडून देतो. आणि जे फायदा फायदा ज्यांना होतो ते काय विचार करतात की मी शेअर मार्केट फुल टाइम करू का? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. या व्हिडिओत उत्तर मी देणार आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे पूर्ण. तत्पूर्वी तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर या क्रमांकावर तुमचं नाव VCF करून पाठवा. आधी पाठवलं असेल तर पुन्हा पाठवण्याची गरज नाहीये. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या ब्लॉग स्पॉटला फॉलो पण करा. युट्यूबवर तुम्ही UV मराठी म्हणून सर्च करू शकता. तर फुल टाइम जर करायचं आहे तुम्हाला, म्हणजे नवीन सर्व लोकांना असंच वाटतं की फुल टाइमच करतो कारण की माझा फायदा झालाय. त्यांना 2-3 दिवस किंवा 2-3 दिवस आड असा 500-1000 फायदा होत असता, जॉबला नसता किंवा नोकरीला असून त्यांना जर असं व्हायला लागलं की त्यांना आतमध्ये थोडं असं मनातून वाटतं अरे नोकरी सोडून द्यावी. परंतु असं चुकूनही करू नका. असं चुकूनही करू नका. त्यामागचं कारण काय आहे की थोडासा फायदा झाला की आपण आत्मविश्वासात जातो. आणि शेअर मार्केट म्हटला की यात फायदा पण होणार, तोटा पण होणार. तर मग जर तुम्ही फुल टाइम शेअर मार्केट करत असाल आणि तुम्ही नवीन असाल तर हे तुमच्या पैशासाठी अतिशय घातक आहे. तुम्ही विचार काय करताय शेअर मार्केटमध्ये येऊन की मी यातून पैसा कमवणार, पण ऍक्च्युली तसं होतच नाही. पैसा तुम्ही 4-5 दिवस कमावता आणि तुम्ही 10-15 दिवस पैसा यात गमावता. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आणि विचार करत असाल की फुल टाइम शेअर मार्केट करतो तर तसं चुकूनही करू नका. शिवाय तुमचा जर तोटा झाला तर डीमॅट अकाउंट मध्ये तुम्ही पैसे कुठून टाकणार? बरोबर ना? विचार काय करताय तुम्ही? फुल टाइम करायचं. त्यामुळे काय करताय की डीमॅट अकाउंट मध्ये पैसे टाकताय. पैसे पण कुठले टाकताय तुम्ही? जे तुमच्या गरजेचे आहे. ओके, किंवा याच्याकडून त्याच्याकडून उधार घेऊन पैसे टाकताय. अशा वेळेस काय होतं? लॉस झाला, त्याला पैसे द्यायचे, त्याची उधारी बाकी आहे, मला कमवायचे, मग मी याच्यात काय करू? मग तुम्ही काय करता? आणखी कुणाकडून तरी तिसऱ्याकडून उधार घेता, ते डीमॅट मध्ये टाकता. त्याच्यात थोडासा फायदा एक होतो, त्यातून तुम्ही तो फायदा डबल करू, ट्रिपल करू असा विचार करता आणि पुन्हा लॉस होतो. तर असं चुकूनही करू नका मित्रांनो. या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी तुमचीच असणार आहे. त्यामुळे एक कुठला तरी तुम्ही जॉब बघताय किंवा जॉब करताय तो कंटिन्युअसली करत राहा, किंवा ज्याच्याकडनं तुम्हाला फिक्स सोर्स ऑफ इन्कम येईल असा जॉब तुम्ही करत राहा. आणि त्यानंतर ऍज अ पार्ट टाइम म्हणून तुम्ही शेअर मार्केटकडे बघा. ओके. आणि ही नुकसान भरपाई कशी होणार? तर ही नुकसान भरपाई या माध्यमातून होणार. जर तुम्ही असं केलेलं असेल, कोणाकडून पैसे घेतलेले असेल उधार आणि शेअर मार्केटमध्ये ते बुडाले असेल, तर तुमचा एक कुठला तरी फिक्स इन्कम सोर्स पाहिजे. जसं की तुमची नोकरी असू शकते किंवा घर कुठे भाड्याने दिलेलं आहे किंवा तुम्ही कुठला व्यवसाय करताय. ओके, तर या व्यवसायातून तुमची नुकसान भरपाई होऊ शकते. सर्वप्रथम जर तुम्ही नवीन येत आहे तर त्यात अनुभव कमवा. अनुभव कसा कमावता येईल की तुम्ही ट्रेडिंग करूनच कमावता येईल, पण त्यात एवढेच पैसे टाका की ज्यातून तुम्हाला नुकसान जरी झालं, फॉर एक्झाम्पल मी 5,000 रुपये टाकले आणि 5,000 रुपये असे म्हणून टाकले, चला आता मला याची काही भीती नाहीये, हे जरी लॉस मध्ये जरी गेले तरी मला याचा काही प्रॉब्लेम होणार नाही. तर एवढेच पैसे टाका आणि त्या पैशावर जस्ट सोडून नका देऊ, सोडून नाही द्यायची, त्या पैशावर ट्रेडिंग करायची. 5,000 चे मी 5,500 पहिल्या महिन्यात काय करायचं, 5,000 मी टिकवून कसे ठेवल आणि 5,000 चे 5,500 कसे बनवल याच्यावरच लक्ष द्यायचं. त्यानंतर शेअर मार्केट मधल्या विविध गोष्टी शिकायच्या आणि त्यानंतरच पेपर ट्रेडिंग करायची. आणि पेपर ट्रेडिंग मध्ये आत्मविश्वास आला, तुम्हाला वाटलं अरे मी केलेले ट्रेड बरोबर येत आहे, त्यानंतर तुम्ही टेक्निकल अनालिसिस प्लस फंडामेंटल अनालिसिस शिकून फुल टाइमचा शेअर मार्केटचा जॉब करू शकता. या सगळ्या गोष्टीत महत्वाचं काय,
पैसा महत्वाचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर वाटत असेल फुल टाइम करतो माझ्याकडे बॅकअप आहे, तर तुम्ही पहिले प्रथम शिकूनच करा. सर्व गोष्टी शिकून करा. फक्त युट्यूबच्या व्हिडिओवर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण समजणार नाही. तुमच्याकडे कुठे क्लास जर असतील, मी म्हणत नाही का स्पेसिफिक पर्सन कडे लावा, परंतु क्लास लावण्याच्या पहिले पण एक लक्षात घ्या, तुम्ही क्लासला एवढे पैसे नका भरू जे की तुमचं इनिशियल भांडवल असेल. म्हणजे काय की तुम्ही डीमॅट अकाउंट मध्ये टाकणार 5,000 रुपये आणि क्लासला कुठल्या तरी जाऊन 12,000 15,000 अशी फीस देणार. तुम्ही जर 5,000 टाकताय तर जास्तीत जास्त तुमच्या क्लासची फीस 1,000-1,200 रुपये पाहिजे, ही बेसिक शिकवण्यासाठी. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये हळूहळू एंट्री करा. हळूहळू एंट्री करा बोलतोय, एकदमच फुल टाइम ट्रेडर बनू नका. तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे तर गुगलवर सर्च करा युवे मराठी. युट्यूबवर चॅनल आहे युवे मराठी, तिथे जर क्लिक केलं, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ मिळतील, ज्याच्यात भरपूर सगळं तुमचे रेग्युलर येणारे प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा, आणि का नाही आवडलं याची पण खाली कमेंट टाका, म्हणजे मला ती पुढे इम्प्रूव्ह करता येईल. धन्यवाद.